नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो, आज आपण एका नवीन विषयावरती चर्चा करणार आहोत. आज आपला विषय आहे तोंडातले येणे, म्हणजे तोंडात छाले येणे, तोंडात फोड येणे. त्यावर काय उपाय आहेत ते आज आपण पाहूया. चला तर मग सुरुवात करूया. तोंडात फोड येणं म्हणजेच तोंड येण्याची समस्या ही तशी सामान्य आहे. मात्र या सामान्य समस्येमुळे देखील काही दिवस त्रास सहन करावा लागतो. साधारण गालाच्या आतल्या त्वचेवर, हिरड्यावर तसंच ओठांना आतून तोंड येतं. यामुळे काही दिवस वेदना होतात. तसंच खाण्यापिण्यास त्रास होतो. खास करून गरम किंवा तिखट पदार्थ किंवा पेय पिण्यासाठी मोठी अडचण निर्माण होते. साधारण उन्हामध्ये समरमध्ये तोंड येण्याची समस्या जास्त प्रमाणात उद्भवते. उष्णतेसोबतच तोंड येण्यासाठी अनेक कारणं जबाबदार असतात. यात अनेकदा पोट साफ न होणं किंवा पोटातील उष्णता, ताण आणि हार्मोनल बदलामुळे देखील तोंड येण्याची शक्यता वाढते. त्याचबरोबर शरीरामध्ये झिंक किंवा आयरनची कमतरता निर्माण झाल्यासही तोंड येण्यास सुरुवात होते. अनेकदा अगदी एक दिवसात 2 वेळेससुद्धा हा त्रास होऊ शकतो. मात्र काही वेळी वारंवार तोंड येणं किंवा सतत तोंडातले येणे हे एखाद्या गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं का? त्यावर तोंडातल्यावर घरगुती उपाय काय हे आपण पाहू. तोंडातलं आल्यावर सगळं खाणं कठीण होऊन जाते. तोंडातलं येण्याची अनेक कारणे आहेत. खूप वेळा अपुरी झोप, मानसिक ताण, कमी पाणी पिल्यामुळे सुद्धा तोंडातलं येऊ शकतं. शरीराच्या आतमध्ये चाललेल्या प्रोसेसमध्ये काही बाधा आली की शरीराच्या इंद्रियावर त्याचा परिणाम दिसायला सुरुवात होते. हे वेगळं सांगायला नको. तोंड येणं हे शरीरातील बदलाची एक झलक असते. तोंडात हलके दुखायला लागते आणि थोडीफार सूज यायला सुरुवात होते. मुख्यतः म्हणजे तोंडाच्या आतील त्वचेला इजा झाल्यामुळे हे प्रकार घडतात. कारण तोंडाच्या आतील त्वचा ही अत्यंत नाजूक आणि संवेदनशील असते. वैद्यकीय उपचार करून यावर आळा घालू शकतो. पण सतत होणाऱ्या या अल्सरच्या त्रासाला रक्त तपासणी करून कारण शोधणे गरजेचे असू शकते. आता बघूया तोंडातलं येणे म्हणजे नेमकं काय होणे. तोंडाच्या आतील त्वचेला इजा झाली की हा त्रास सुरू होतो. तोंडाच्या आतील त्वचेला वैज्ञानिक भाषेत म्युकस मेम्ब्रेन म्हणतात. याला झालेली इजा प्राणघातक तर नसते, पण सहन करण्याइतपत सुद्धा नसते. गाल किंवा ओठाच्या आतल्या बाजूस या अल्सरचे होणारे प्रमाण जास्त असते. तोंडातलं येणं किंवा अल्सर याचे नेमकी लक्षणे काय आहेत ते आता बघूया. आपल्या तोंडाच्या आत हलक्या लाल रंगाचे चट्टे बोलताना किंवा खाताना प्रचंड वेदना देतात. तोंडात सतत जळजळ होणे, तोंडातली लाळ सतत जमा होणे, थंड खाद्यपदार्थ घेतल्यास दाह कमी होणे, तोंडातलं येणे, तसेच आठवड्याभर किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत योग्य पथ्य पाळल्यावर बरे होऊ शकते. परंतु जास्तच त्रास होत असेल तर डॉक्टरांना दाखवणे गरजेचे असते. आता बघूया तोंडातलं येण्याच्या मागचे नेमके काय कारण आहे. तोंडातलं येणे हे एक प्रकारे नाही म्हटले तरी शरीरात निर्माण होणाऱ्या अतिरिक्त उष्णतेचे प्रतीक आहे. या उष्णता वाढलेल्या अनेक कारणे असू शकतात. जसे एखाद्या आजारावर दीर्घकाळ औषध घेणे आणि त्याचा साईड इफेक्ट, तंबाखू, चहा, कॉफी सारखे निकोटीनयुक्त पदार्थाचे अतिसेवन करणे, अतिप्रमाणात तेलकट आणि मसालेदार जेवणाचे पदार्थ सेवन करणे, पचनासंबंधित त्रास असल्यावर सुद्धा तोंड येण्याची समस्या उद्भवू शकते. विशेष करून पोट साफ न होण्याच्या तक्रारी आणि सर्वाधिक प्रभाव पडतो तो म्हणजे जीवनसत्वाच्या अभावामुळे. आता तोंडातलं आल्यावर आपण उपाय म्हणून काय करू शकतो ते पाहूया. तोंड येणं किंवा तोंडाच्या अल्सरला आता तोंडातलं आल्यावर आपण उपाय म्हणून काय करू शकतो. तोंड येणे किंवा तोंडाच्या अल्सरला घरगुती उपचार सुद्धा उपलब्ध आहेत. पण डॉक्टरांचा सल्ला घेणं निश्चितच उजवे ठरेल. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेणे, तोंडाच्या स्वच्छतेसाठी अँटिसेप्टिक लिक्विड आणि जळजळ किंवा दाह शमवण्यासाठी मलम लावणे, सतत अल्सर का होत आहे याचे निदान झाल्यावर त्या विशिष्ट
आजारावर योग्य ती ट्रीटमेंट घ्यावी. संक्रमण मार्गे जर अल्सर होत असेल तर तत्सम प्रतिजैविक औषधाचा वापर करावा. व्हिटॅमिनची कमतरता असल्यास त्यासंबंधी योग्य त्या गोळ्या, उदाहरणार्थ व्हिटॅमिन बी साठी बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या, तोंडाच्या कर्करोगासाठी मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेणे अनिवार्य आहे. शरीरासंबंधी आजार हे आपल्या डेली लाईफस्टाईलवर अवलंबून आहे. जर त्याच्यात आपण बदल केला तर अल्सरसारख्या आजारावर कायमचा फुलस्टॉप लागू शकेल. तोंडात आल्यावर चुकूनही या गोष्टी करू नये. आहारात मसालेदार आणि आम्लयुक्त पदार्थ घेणे टाळावे. दैनंदिन जीवनातील सोड्याचा वापर अगदी कमीत कमी करावा. कटाक्षाने धूम्रपान आणि मद्यपान टाळावे. जास्त गरम आणि जास्त थंड पेय पदार्थ खाण्यास टाळावे. दातांना, हिरड्याला आणि पर्यायाने तोंडाला इजा होणार नाही अशा टूथब्रश आणि पेस्टचा वापर टाळावा. तोंडातलं येऊ नये म्हणून आपण काय खबरदारी घ्यावी? तोंडातलं येण्याची लक्षणे जर दिसायला लागली तर आहारात कमी दाह आणि कमी तिखट पदार्थांचा समावेश करावा. नारळ पाणी, थंड दूध, दही सारख्या पदार्थांचा वापर वाढवावा. आपल्या शरीराला लागणारे संपूर्ण पोषक द्रव्य आपल्या आहारातून शरीरात जातील असा सकस आहार घ्यावा. दररोज जेवणाची वेळ ठरवून त्यानुसार जेवण करावे. व्हिटॅमिन ए, सी आणि ई सारख्या अँटीऑक्सिडंटने भरपूर अशा फळांचा वापर आहारात करावा. पपई, आंबे, गाजर, बदाम, आवळा इत्यादी. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजेच पुरेशी झोप घ्यावी. जागरण टाळावे. दररोज भरपूर पाणी प्यावे, ज्यामुळे शरीरातील दाह कमी होण्यास मदत होईल आणि बॉडी टेम्परेचर मर्यादित राहील. आणि मुख्यतः म्हणजे तोंडाची स्वच्छताही नियमित करायला पाहिजे. तोंडात छाले झाल्यास ज्येष्ठ मधाची काडी चघळावी. नंबर 2. कातबरोबर पेरूची पाने चावल्याने छाले बरे होतात. नंबर 3. जिभेवर छाले झाल्यास एक केळे गाईच्या दुधाबरोबर खावे. काही दिवस घेतल्यास छाले बरे होतात. नंबर 4. कोथिंबीरीचा रस काढावे. त्यानंतर तो रस 1 चमचा तोंडात घ्या आणि तोंड बंद करून त्याची चूळ भरल्यासारखे करा. दिवसातून 2 ते 3 वेळा हा उपाय केल्यास 1-2 दिवसातच आराम पडेल. त्यानंतर विलायची पावडर घ्या. नंबर 5. विलायची पावडर आणि मध एकत्र करून घ्या. हे मिश्रण तोंड आले असेल तर त्या ठिकाणी हे मिश्रण लावा. त्यानंतर नंबर 6. पेरूच्या झाडाची पाने पाण्यात उकळून घ्या. कोमट झाल्यावर या पाण्याने गुळणा करा. पेरूची एकदम रापलेली आणि अतिशय कोवळी अशी दोन्ही प्रकारची पाने घेऊ नका. मध्यम स्वरूपाची पाने घ्या. नंबर 7. 1 ग्लास कोमट पाणी घ्या. त्यामध्ये 1 टीस्पून मीठ घ्या. या पाण्याने गुळणा करा. दिवसातून 3 ते 4 वेळेस हा उपाय केल्याने तुम्हाला लवकरच फरक पडेल. तुळशीची 4 ते 5 पाने घ्या आणि त्यामध्ये ते पाने बारीक बारीक चावून खा. खोबऱ्याचे तुकडे बारीक चावून खाल्ल्यानेही तोंडातील जखमा कमी होतात. अशाच प्रकारे नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.